असे शेतकऱ्याच्या मुलांना अभ्यास करावं आणि चांगले पुढल्या पदावर जावं। शेती करणं हे आता लय जिकरीचं काम झालेलं आहे। पण आता कसं आहे, शेती करून बी आपण ते पण केलं हे आपलं शेतीचं भांडवल आहे, ते करून हे करायचं। वैद्यकीय प्रवेशासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे। या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून अनेकांना तर 720 पैकी 720 गुण देखील मिळालेत। मात्र जालन्यातील एका शेतकरी पुत्राने MBBS होण्याचं त्याचं आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न लीलया पूर्ण केलंय। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या गणेश याने नीट परीक्षेत 618 गुण मिळवत MBBS प्रवेश निश्चित केलाय। या निमित्ताने गावातून पहिला MBBS होण्याचा मान गणेश मुळे याने मिळवलाय। पाहुयात या यशाबद्दल गणेश आणि त्याच्या वडिलांच्या काय भावना आहेत। मी गणेश जगन्नाथ मुळे, मला आत्ता झालेल्या नीट 2024 मध्ये 720 पैकी 618 गुण मिळाले आहे। मी 11वी-12वीला लातूरमध्ये होतो, पण मला पहिल्या वर्षी कमी गुण मिळाले होते, म्हणजे 471 मिळाले होते। पण त्यामध्ये मला MBBSसाठी सिलेक्शन होत नव्हतं, पण नंतर मी परत एकदा चान्स घेण्याचा प्रयत्न केला। मला आता 618 गुण मिळाले 720 पैकी। तर माझ्या 11वी-12वीच्या कन्सेप्ट थोड्या वीक होत्या पहिल्या वर्षी, नंतर मग त्या रिपीटच्या वर्षी मी त्याला स्ट्रॉंग केलं। आता जे नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी फक्त आता हेच आहे की जर का तुम्ही बायोलॉजी करत असाल तर NCERT चांगली करा। NCERTमधूनच येतं क्वेश्चन, आता NCERTमधून क्वेश्चन विचारते। फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी कन्सेप्च्युअल म्हणजे स्ट्रॉंग राहा, कन्सेप्ट समजली तर कोणताही क्वेश्चन आला तर तो आपण सॉल्व करू शकतो। आता मला खूप छान वाटतं की आता मी आमच्या गावातून पहिला MBBS डॉक्टर होईल। खूप आनंद होत आहे आणि माझ्या वडिलांना पण खूप गर्व आहे माझा। माझ्या मुलांना ह्या वर्षी नीटच्या परीक्षेमध्ये एक चांगले मार्क घेतलेले आहे। 618 मार्क घेतले 720 पैकी। आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे आणि आमची इच्छा होती तो MBBSला जाव आणि 100% तो MBBSला जाणार अशी आमची इच्छा आहेच। त्याच्या पण मनात होतं की आम्ही MBBSच करणार, PMS मला करायचं नाही, म्हणून त्यांनी पण चांगली मेहनत घेतलेली आहे अभ्यासाची आणि चांगले मार्क घेतले त्यांनी। तो 11वी-12वीला जालन्याला होता आणि त्याचे ते 11वी आणि 12वीचे जे क्लासेस लावले होते ते लावले होते लातूरला। तर पहिल्या वर्षी त्याचा मार्क कमी आले, 472 मार्क आले, पण तो म्हणे मला BAMSला नंबर लागत होता पण ते मला करायचं नाही। तर मग तो म्हणे मला MBBS करायचं। म्हणलं तू डायरेक्ट लातूरला जा। मग आम्ही त्याला लातूरला पाठवलं। म्हणजे 1 वर्षामध्ये त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि चांगले मार्क घेतले। आपला मुलगा गावातील पहिला MBBS डॉक्टर होणार असल्याचा आनंद असल्याचं गणेश याच्या वडिलांनी सांगितलंय। तर नीटची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कन्सेप्ट क्लिअर ठेवाव्यात, संकल्पना पूर्णपणे समजल्या तर कोणताच विषय अवघड वाटत नाही असं गणेश याने सांगितलंय। विशेष म्हणजे शेतकरी असून देखील जगन्नाथ मुळे यांनी आपल्या 2 मुले आणि 1 मुलीला उच्च शिक्षित केलंय। शेतकऱ्याची मुले देखील उच्च शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात असा विश्वास जगन्नाथ मुळे यांनी व्यक्त केला आहे। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, सिंधी काळेगाव, जालना।